नमस्कार. जर मी तुम्हाला विचारलं की शरीरातील सर्वात बदनाम मॉलिक्यूल कोणता आहे, तर कदाचित तुम्ही म्हणाल LDL कोलेस्ट्रॉल. अनेक वर्षापासून आपल्याला सांगितलं जात आहे की LDL म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल. LDL वाढलं तर हार्ट अटॅकचा धोका वाढतो. पण खरंच गोष्ट इतकी सोपी आहे का? LDL खरंच वाईट आहे का, की यामागची कथा काही वेगळी आहे? आज या व्हिडिओमध्ये आपण हाच गैरसमज समजून घेणार आहोत. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट, LDL स्वतः कोलेस्ट्रॉल नाही. LDLचा पूर्ण अर्थ आहे लो डेन्सिटी लायपोप्रोटीन. हे एक ट्रान्सपोर्ट व्हेइकल आहे. याचे काम कोलेस्ट्रॉलला लिव्हर पासून शरीरातील विविध टिश्यूज पर्यंत पोहोचवणे आहे. विचार करा की जर शरीर एक शहर असेल तर LDL हे डिलिव्हरी ट्रक सारखे काम करते आणि कोलेस्ट्रॉल हा त्या ट्रक मधील माल आहे. आता प्रश्न असा आहे, जर LDL इतकं महत्वाचं असेल तर त्याला बॅड कोलेस्ट्रॉल का म्हटलं जातं? याचं उत्तर क्वांटिटी आणि कॉन्टेक्स्ट मध्ये दडलेलं आहे. सामान्य प्रमाणात LDL आवश्यक असतं. शरीराला हॉर्मोन्स तयार करण्याचे असतात, व्हिटॅमिन D तयार करायचं असतं, सेल्सची दुरुस्ती करायची असते. हे सर्व कोलेस्ट्रॉल शिवाय शक्य नाही. समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा LDL पार्टिकल्स रक्तामध्ये जास्त काळ फिरत राहतात आणि रक्तवाहिन्यांच्या भिंतीमध्ये शिरू लागतात. पण इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, प्रत्येक LDL पार्टिकल सारखा नसतो. आज विज्ञान आपल्याला सांगते की LDLचा आकार आणि संख्या दोन्ही महत्त्वाचे असतात. स्मॉल डेन्स LDL पार्टिकल्स अधिक धोकादायक मानले जातात. हे सहजपणे रक्तवाहिन्यांच्या भिंतीमध्ये शिरू शकतात आणि ऑक्सिडेशनचा बळी ठरू शकतात. ऑक्सिडाइज LDL हीच ती गोष्ट आहे जी इन्फ्लॅमेशन वाढवते आणि प्लाक तयार करण्याची प्रक्रिया सुरू करते. म्हणजे फक्त LDLचा आकडा पाहणे पुरेसे नाही, त्याचे वर्तन देखील महत्त्वाचे आहे. आता एक प्रश्न, जर एखाद्याचे LDL 140 असेल तर त्याला हार्ट अटॅक नक्कीच येईल का? नाही. आणि जर एखाद्याचे LDL नॉर्मल असेल तर त्याला हार्ट अटॅक येणार नाही का? हे देखील नाही. हार्ट अटॅक हा अनेक कारणांमुळे होणारा आजार आहे. LDL हा त्या कोड्यामधील फक्त एक भाग आहे. ब्लड प्रेशर, डायबिटीज, इन्सुलिन रेजिस्टन्स, स्मोकिंग, ओबेसिटी, स्ट्रेस, इन्फ्लॅमेशन आणि जेनेटिक्स हे देखील तितकेच महत्त्वाचे घटक आहेत. समजा दोन व्यक्तींचा LDL 140 आहे. पहिली व्यक्ती शारीरिकदृष्ट्या सक्रिय आहे, तिला डायबिटीज नाही, BP नॉर्मल आहे आणि वेस्ट साईज नियंत्रणात आहे. दुसरी व्यक्ती डायबिटिक आहे, स्मोकर आहे आणि फॅटी लिव्हर देखील त्रस्त आहे. दोघांचा LDL सारखाच आहे, पण धोका वेगळा असू शकतो. म्हणूनच आज डॉक्टर फक्त LDL पाहत नाहीत, ते संपूर्ण मेटाबॉलिक प्रोफाइल पाहतात. आता आणखी एक मार्कर आहे ज्याबद्दल जागरूकता वाढत आहे, ApoB. ApoB आपल्याला सांगते की रक्तामध्ये किती पोटेन्शियली हार्मफुल कोलेस्ट्रॉल कॅरिंग पार्टिकल्स आहेत. अनेक तज्ज्ञ मानतात की काही परिस्थितीमध्ये ApoB हे फक्त LDL पेक्षा अधिक चांगली रिस्क मार्कर ठरू शकते. याचप्रमाणे LPA हा कोलेस्ट्रॉलशी संबंधित एक जेनेटिक मार्कर आहे जो काही लोकांमध्ये जन्मापासूनच जास्त वाढतो आणि हार्ट अटॅकचा धोका वाढवू शकतो. आता प्रश्न येतो, LDL नैसर्गिकरित्या नियंत्रणात कसं ठेवायचं? सर्वात पहिलं पाऊल म्हणजे रिफाइंड शुगर आणि अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स कमी करणे, कारण इन्सुलिन रेजिस्टन्स आणि इन्फ्लॅमेशन LDLला अधिक हानिकारक बनवू शकतात. दुसरं पाऊल म्हणजे नियमित व्यायाम. संशोधन दर्शवते की फिजिकल ऍक्टिव्हिटी HDLला सपोर्ट करते आणि संपूर्ण लिपिड प्रोफाइल सुधारण्यास मदत करू शकते. तिसरं म्हणजे हेल्दी फॅट्स. ऑलिव्ह ऑइल, नट्स, सीड्स आणि ओमेगा-3 रिच फूड्स हे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वजन आणि ब्लड शुगर नियंत्रणात ठेवणे. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून देखील फक्त कोलेस्ट्रॉलला समस्या मानले जात नाही. खरा भर मेटाबॉलिझम आणि मेद धातूच्या संतुलनावर दिला जातो. जेव्हा पचन क्रिया आणि मेटाबॉलिझम मध्ये असंतुलन निर्माण होते तेव्हा कोलेस्ट्रॉल, डायबिटीज आणि ओबेसिटी सारखे रिस्क फॅक्टर्स एकत्र विकसित होऊ लागतात. तर या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाचा संदेश आहे, LDL पूर्णपणे चांगलं नाही आणि पूर्णपणे वाईटही नाही. LDL शरीरासाठी आवश्यक आहे, पण जेव्हा त्याचे प्रमाण वाढते, पार्टिकल्स हानिकारक स्वरूपात बदलू लागतात आणि त्यासोबत डायबिटीज, BP किंवा इन्फ्लॅमेशन सारख्या समस्या असतात तेव्हा धोका वाढतो. म्हणून फक्त LDLचा एक आकडा पाहून घाबरणे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणे दोन्हीही चुकीचे आहे. संपूर्ण रिस्क प्रोफाइल समजून घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल, डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा हार्ट हेल्थ बाबत काही चिंता असेल तर योग्य तपासणीसाठी तुमच्या जवळच्या माधवा क्लिनिक किंवा हॉस्पिटलला नक्की भेट द्या. धन्यवाद.